जोराने टाळ्या वाजवायच्या आहेत। चौथ्या क्रमांकावरती मात्र थांबली जाते। टीम अंबापूर 11 संघ चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स केला आणि या ठिकाणी रोख रक्कम आणि त्या ठिकाणी आकर्षक चषक मात्र दिले जाते अंबापूर 11 या संघाला। आणि तसंच बघितलं तर या ठिकाणी सामना मात्र काही मी पोलीस पाटील साहेबांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक द्यायचं आहे। यायचं आहे टीम आली तरी चालेल, टीम आली तरी चालेल, यायचं आहे। या ठिकाणी बघितलं तर जय अंबे किलवणी संघ मात्र आपण बघितलं सेमी फायनल मध्ये धडक झाली होती। पेटनसीब या संघासमोर मात्र त्या ठिकाणी विजयाचा रथ रोखला आणि थांबले जातात तिसऱ्या क्रमांकावरती जय अंबे किलवणी संघ। सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत, सर्वांनी या संघासाठी मात्र टाळ्या वाजवायच्या आहेत। धन्यवाद धन्यवाद जय वाजवायच्या आहेत। मात्र या स्पर्धेचा रनर अप ठरला जातो टीम धर्मा 11 संघ। मी पुन्हा एकदा त्यांचं करतो शब्द सुमनाने स्वागत स्वागत स्वागत। लाजवाब खेळ केले आणि आपल्या संघाला मात्र या स्पर्धेचा या टुर्नामेंटचा मात्र रनर अप ठरला जातो। आणि किशोरजी भांबरे साहेब यांच्याकडून सुद्धा असणार आहे 1001 रुपयाचं पारितोषिक। धर्मा 11 या संघाला सर्वांनी किशोर भांबरे साहेबांसाठी मात्र टाळ्या वाजवायच्या आहेत। धन्यवाद धन्यवाद। आणि यावेळेस मात्र नक्की बदलते आणि वेळ मात्र बदलून दाखवले यावेळेस पेटनसीब या संघाने पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आणि किशोर भांबरे यांनी सुद्धा पेटनसीब संघासाठी मात्र 1001 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय। त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो। आणि या स्पर्धेचा या टुर्नामेंटचा मात्र चॅम्पियन ठरला जातो पेटनसीब संघ। सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत, सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। लाजवाब खेळ केली आणि अखेरीस मात्र शेवटी या ठिकाणी पहिल्या क्रमांकावरती या स्पर्धेचा या टुर्नामेंटचा मात्र चॅम्पियन ठरला जातो पेटनसीब संघ। आणि या ठिकाणी सरपंच साहेब यांच्या मात्र शुभ हस्ते या ठिकाणी ट्रॉफी दिली जाते। रोख रक्कम 31,000 आणि आकर्षक चषक। आणि किशोरजी भांबरे साहेब कोणाला सापडलेला असेल तर